मुंबई आणि दिल्ली या दोन्ही शहरांमध्ये सध्या पाणी टंचाई होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे मान्सूनचा उशीर, अपुरा पाऊस, वाढते तापमान आणि प्रचंड लोकसंख्या ही मुख्य कारणे आहेत. मुंबईतील पाणी टंचाईची कारणे काय पाहू. तलावांमधील कमी पाणीसाठा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 प्रमुख तलावांमध्ये पाण्याची पातळी अत्यंत खालावलेली पाहायला मिळते. मान्सूनच्या लांबणीमुळे धरणांमध्ये केवळ 40 दिवसांचा पाणीसाठा उरल्याचं समोर आलं. अतिउष्णता, बाष्पीभवन. कडक उन्हाळ्यामुळे तलावांमध्ये पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. वाढते शहरीकरण. सिमेंटच्या जंगलांमुळे जमिनीमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झालं. दिल्लीतील पाणी टंचाईची कारणे आता पाहू. अपुरा पाऊस, उष्णतेची लाट. यामुळे दिल्लीत तीव्र प्रमाणामध्ये पाणी टंचाई सध्या निर्माण झालेली आहे. यामुळे यमुना नदीतील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळते. जुन्या पाईपलाईन असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. अतिलोकसंख्या आणि प्रदूषण असल्यामुळे पाण्याची मागणी झपाट्याने वाढते आहे आणि यमुना नदीचे पाणी हे दिवसेंदिवस दूषित होत चाललेलं आहे. प्रशासकीय उपाययोजना पाहिल्या तर या संकटामुळे बृहन्मुंबई महापालिकेने मुंबईत पाणी कपात लागू केली. तसंच स्विमिंग पूल आणि बांधकामासाठीचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला. दुसरीकडे दिल्ली सरकारने सुद्धा पाण्याची अतिरिक्त गळती रोखणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आणि पाण्याचा पुनर्वापर करणे यांसारख्या उपाययोजना सध्या हाती घेतलेल्या पाहायला मिळत आहेत. तसंच भारतात अनेक भागांमध्ये पाईपलाईन व्यवस्थित नसतात. पाणी योग्य वेळी आणि योग्य रीतीने गुंतवले जाऊ शकत नाही. या काही कारणांमुळे अनेक भागात पाणी टंचाई पाहायला मिळते आणि दुसरीकडे सांगितल्याप्रमाणे कमी पावसामुळे त्याला तीव्र संकट होण्याची भीती तज्ज्ञांकडून सध्या व्यक्त होते. ही दोन्ही कारणं आहेत. फक्त दिल्ली, मुंबईच नाही तर चेन्नईसारख्या मोठ्या शहरातही भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे आणि यामुळेच पाणी कपात करणे त्या शहरातील महापालिकेला आवश्यक झालेलं सध्या पाहायला मिळत आहे. कोकणामध्ये 98%, पुण्यामध्ये 90%, अमरावतीमध्ये 88%, नागपूरमध्ये 83%, नाशिकमध्ये 79%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 69% इतका साठा सध्या पाहायला मिळतोय. तर पुण्यासारख्या मोठ्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आसखेड धरणात केवळ 29% एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला. यावरून आपल्याला पाणी टंचाई किती भीषण प्रमाणात निर्माण होऊ शकते हे समजू शकतं. भामा आसखेड धरणाची एकूण साठवण क्षमता ही 8.14 TMC असून सध्या केवळ 2 TMC पाणी शिल्लक राहिलेलं आहे. पाण्याची पातळी इतकी खालावलेली पाहायला मिळते की धरणाचे बॅकवॉटर तब्बल 14 किलोमीटर मागे सरकून कोळीव गावापर्यंत पोहोचलं. गेल्या वर्षीच्या तुलनेतही यंदाचा पाणीसाठा कमी असल्याचं चित्र आहे. मागील वर्षी या धरणात 29% पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र पावसाच्या विलंबामुळे परिस्थिती आणखीन गंभीर बनलेली पाहायला मिळते. यामुळे सर्वांनी पाणी जपून वापरणे सध्या नागरिकांसमोर हे एक मोठं आव्हान असल्यासारखं आहे. पण यात एक समाधानकारक गोष्ट अशी पाहायला मिळते की काही तज्ज्ञ 23 किंवा 24 जूनपासून मान्सून पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय होऊ शकतो असा अंदाज आहे. आता पुढे समाधानकारक पाऊस होईल का आणि पाणी टंचाई दूर होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं सध्या पाहायला मिळत आहे. ही स्थिती पुन्हा बदलेल की नाही, पाऊस पडेल की नाही, आपल्याला या सगळ्यांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.